प्रश्न येतो की याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो। अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि वित्तीय बाजारपेठ आहे, त्यामुळे तिथल्या आर्थिक घडामोडींचा परिणाम भारतासह जगभरातील बाजारांवर होतो। जर अमेरिकेत व्याज दर दीर्घकाळ उच्च राहिले तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांमधून पैसा काढू शकतात, त्यामुळे भारतीय शेअर्स बाजारात अस्थिरता वाढू शकते। विशेषतः भारतीय आयटी क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक सारख्या अनेक भारतीय कंपन्यांचे मोठे ग्राहक अमेरिकेत आहेत। जर अमेरिकन कंपन्यांनी खर्च कमी केला किंवा एआय क्षेत्रातील गुंतवणूक मंदावली तर त्याचा परिणाम भारतीय आयटी उद्योगावर होऊ शकतो। याशिवाय डॉलर मजबूत झाल्यास रुपयांवर दबाव वाढू शकतो, आयात महाग होऊ शकते आणि भारतीय रिझर्व्ह बँकेलाही व्याज दरांबाबत अधिक सावध भूमिका घ्यावी लागू शकते। अमेरिकेत आणि युरोपमधील अनेक भागांमध्ये स्थानिक प्रशासन, पर्यावरणवादी संघटना आणि नागरिक मोठ्या एआय डेटा सेंटर्सना विरोध करू लागले आहेत, कारण एआय चालवण्यासाठी लागणारे डेटा सेंटर हे केवळ संगणकाच्या इमारती नसतात, ते प्रचंड प्रमाणात वीज वापरतात, लाखो लिटर पाणी वापरतात आणि स्थानिक वीज वितरण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण करतात। अमेरिकेतील काही राज्यांमध्ये आधीच वीज जाळ्यावर ताण वाढत असल्याने नव्या डेटा सेंटर्स प्रकल्पांना परवानग्या देताना अधिक कठोर अटी लावल्या जात आहेत। युरोपमध्येही कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या धोरणांमुळे आणि ऊर्जा सुरक्षेच्या चिंतामुळे अनेक भागांमध्ये डेटा सेंटर्स वितरणावर मर्यादा आणल्या जात आहेत। काही ठिकाणी स्थानिक नागरिकांचा प्रश्न तर सरळ आहे, एआय कंपन्यांच्या नफ्यासाठी आमच्या शहराच्या वीज आणि पाणी पुरवठा का धोक्यात यावा। आता याचा आणि भारताचा काय संबंध समजून घेऊया। जर अमेरिका आणि युरोपमध्ये डेटा सेंटर्स उभारणं अधिक कठीण आणि महाग होत गेलं तर जागतिक तंत्रज्ञान कंपन्या भारतासारख्या देशाकडे वळू शकतात। पहिल्या नजरेत बघितलं तर ही अत्यंत चांगली बातमी वाटू शकते, पण यामागे एक मोठं आव्हान लपलेलं आहे। भारत आधीच जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या वीज बाजारांपैकी एक आहे। उद्योग, इलेक्ट्रिक वाहनं, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण यामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे। अशा परिस्थितीत जर शेकडो मोठे एआय डेटा सेंटर्स उभारले गेले तर त्यांच्यासाठी लागणारी अतिरिक्त वीज कुठून येणार? अशा परिस्थितीत जर शेकडो मोठे एआय डेटा सेंटर्स उभारले गेले तर त्यांच्यासाठी लागणारी अतिरिक्त वीज आणणार तरी कुठून? त्यासाठी नवीन वीज प्रकल्प, ट्रान्समिशन नेटवर्क आणि ऊर्जा साठवणूक व्यवस्था उभारावी लागेल। यासाठी लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल। पाण्याचा प्रश्न त्याहून गंभीर आहे। भारतातील अनेक महानगर आधीच पाणी टंचाईचा सामना करत आहेत। पुणे, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये भविष्यातील पाणी पुरवठा हा चिंतेचा विषय आहे। एआय डेटा सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं। जर मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्स भारतात आले तर उद्योग, शेती आणि नागरिकांच्या पाणी गरजांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ शकते। याशिवाय अत्याधुनिक एआय चिप्स, सर्व्हर आणि नेटवर्क उपकरणांसाठी भारत अजूनही मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे। म्हणजे डेटा सेंटर्स भारतात असले तरी त्याच्यासाठी लागणारी बहुतेक महत्त्वाचं हार्डवेअर परदेशातून आणावं लागेल। त्यामुळे व्यापार तूट, परकीय चलनाचा वापर आणि तांत्रिक अवलंबित यासारखे प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतात। म्हणूनच अमेरिका आणि युरोप डेटा सेंटर्स बाबत अधिक सावध होत असताना भारतासमोर एक कठीण प्रश्न उभा राहतो। जर जगातील एआय इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा भाग भारतात आला तर त्यासाठी लागणारी वीज, पाणी, जमीन आणि तांत्रिक संसाधनं आपण कशी उपलब्ध करून देणार आणि त्याची किंमत मोजणार तरी कोण? आता प्रश्न आहे तुमच्यासाठी, एआय बबल खरंच फुटतोय का की ही एक तात्पुरती घसरण आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच फॅक्ट आधारित आर्थिक विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.